नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. लवकरच गौरी आणि गणपतीचं आगमन होणार आहे आणि आपण नेहमीच आपल्या लाडक्या बाप्पांसाठी आणि गौराईच्या स्वागतासाठी वेगवेगळे पदार्थ करत असतो. आजही आपण आपल्या बाप्पांच्या आवडीचे रवा नारळाचे मोदक करणार आहोत आणि त्याचसोबत डिलिशियस अशी शेवईची खीर. आणि हे एक्स्ट्रा स्पेशल आणि डिलिशियस करण्यासाठी आपण वापरणार आहोत नेस्ले मिल्कमेड. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात आधी 4 चमचे साजूक तूप घेऊयात. तर यामध्ये 1.5 कप बारीक रवा घ्यायचा. रवा तुपासोबत छान घोळवून घेऊयात. आता इथे ना रवा अगदी मंद आचेवर भाजत राहायचंय. रवा भाजला पाहिजे, किमान मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं तरी भाजा. पण रव्याचा रंग नाही बदलला पाहिजे आणि रवा कच्चा नाही राहिला पाहिजे. त्यामुळे हलकासा असा मंद आचेवर एकसारखा ढवळत अगदी बदामी रंगावर भाजून घ्यायचा. करपवायचा अजिबात नाही, पण कच्चाही ठेवायचा नाही. पाच मिनिटं झाले, रवा छान भाजत आला. हलकासा मंद सुवास दरवळतोय रवा भाजल्याचा, पण रव्याचा रंग बघा अजिबात बदलला नाहीये. त्यामुळे ही अगदी महत्वाची स्टेप आहे. अगदी मंद आचेवर एकसारखा ढवळत हा भाजून घ्यायचा. रवा अजिबात आपल्याला कच्चा नाही ठेवायचा. तर यामध्ये सुकामेवा घालायचा बारीक चिरलेला 2-3 टेबलस्पून. आणि आता आणखी एक 4-5 मिनिटं एकसारखं ढवळत हा रवा भाजून घ्यायचा. चला, आता बरोबर 10 मिनिटं रवा भाजत आलेला आहे. रव्याचा फार असा खरपूस वगैरे आपण रंग केला नाहीये. मस्त भाजला गेलाय. आहा, आणि खमंग असा सुवास दरवळतोय. आता यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा खव. 1.5 कप रवा आहे, तर 1.5 कपच आपल्याला ओल्या नारळाचा खव इथे वापरायचा. म्हणजे काय होतं ना, त्याची चव छान उतरते. नाहीतर नुसतं रवा रवा लागतो. म्हणून रवा नारळाचे मोदक आहे, तर नारळाची चव आलीच पाहिजे की नाही, चव आणि स्वाद. आता 3-4 मिनिटं हा ओला नारळ घातल्यानंतर भाजून घ्यायचं. रवा नारळाचं मिश्रण 5 मिनिटं आणखी भाजून झालंय. मस्त दिसतंय. आता यामध्ये आपण घालणार आहोत नेस्ले मिल्कमेड, ज्यामुळे मोदकांमध्ये मस्त चव येते. आणि नेस्ले मिल्कमेडच्या सिग्नेचर चवीमुळे मोदक आपले यमी आणि डिलिशियस होतात आणि त्याचसोबत काही मिनिटातच तयार होतात. मस्त एकदम क्रीमी आणि स्मूथ. चला, आता या प्रमाणाला नेस्ले मिल्कमेडचं मी पूर्ण पाकिट वापरलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाक करायची अजिबात झंझट नाही. आता हे फक्त मिसळून घ्यायचं आणि एकत्र 4-5 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं. चला, इथे नेस्ले मिल्कमेड मध्ये रवा नारळाचं मिश्रण छान एकजीव झालं. आता गॅस बंद करते. बघा, हे सगळं मिश्रण रव्याच्या मिश्रणात शोषलं गेलं. मस्त एकजीव झालंय. चला, आता यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता झाकण ठेवायचं आणि अर्धा तास फक्त रवा छान फुलण्याकरता ठेवून देऊया. चला, नेस्ले मिल्कमेड घातल्यानंतर बरोबर अर्धा तास हा रवा मुरण्याकरता ठेवला. मिश्रणही हलकं थंड झालं. येस, आणि बघा रवा छान फुललाय. तो मिल्कमेडमध्ये छान मुरला जातो आणि मिश्रणही छान आपलं सुटसुटीत तयार होतं. पाक वगैरे करायची अजिबात झंझटच नाहीये या रेसिपीमध्ये. चला, आता मोदक तयार करूयात. तर त्यासाठी मोदकचा साचा घ्यायचा. थोडे पिस्त्याचे काप घालते. नाही घातलं काहीच हरकत नाही, पण दिसायला छान दिसतं म्हणून घालते. आता हे रवा नारळाचं मिश्रण घालायचं आणि याला थोडंसं खाताना आणखी एक छान चव यावी किंवा ट्विस्ट ॲड व्हावा याकरता एक फक्त मनुका यामध्ये घालते. नाही घातलं काहीच हरकत नाही, अगदीच ऑप्शनल आहे. आता हे बंद करूयात आणि छान सगळीकडून प्रेस करूयात. चला, इथे आपला हा मस्तपैकी टुमटुमीत असा पहिला रवा नारळाचा मोदक तयार आहे. हे जास्तीचं मिश्रण काढायचं. वा वा वा, बघा काय दिसतोय. क्या बात आहे. चला, पहिला मोदक इथे तयार आहे. आता याच प्रकारे सगळे मोदक तयार करू.
चला, इथे रवा नारळाचे मोदक तयार आहेत. तर या प्रमाणामध्ये 35 मोदक बरोबर तयार होतात, मस्त दिसतात आणि सुवास तर इतका खमंग दरवळतो याचा. आता खीर तयार करूयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी गॅस करूयात सुरू. 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचं. यामध्ये 1 कप शेवई घालूयात. आता ही घरी तयार केलेली शेवई आहे. यासोबतच यामध्ये जाईल सुकामेवा, म्हणजे सुकामेवा पण छान भाजला जातो. आता ही शेवई मंद आचेवर एकसारख्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायची. ही घरगुती शेवई आहे, घरी केलेली, मला आत्याने दिली. कुठलीही शेवई इथे वापरली तरी काही हरकत नाही, दुकानातून विकत आणलेली घेतली तरी चालतंय की. चला, शेवई खमंग अशी भाजून झाली. मस्त असा सुवास तरबळतो आणि रंग बघा काय सुरेख आलाय. आहा हा, कमाल दिसतंय. आता गरम गरम शेवई आहे, 1 कप शेवई आहे. तर यामध्ये गरम गरमच मी 2 कप दूध घालते. मिसळून घ्यायचं आणि शेवई शिजेपर्यंत एक 5 ते 7 मिनिटं लागतात. तोवर हे शिजवून घेऊ. चला, 5 मिनिटं झाले आणि ही खीर शिजली आहे. हे बघा, शेवई छान फुलून वर आली आहे आणि परफेक्ट अशी दाटसर झाली. क्या बात आहे. चला, आता यामध्ये घालूयात नेस्ले मिल्कमेड, ज्यामुळे खीर होणार आहे एक्स्ट्रा स्पेशल. नेस्ले मिल्कमेडच्या वेल्वेटी टेक्स्चरमुळे खीरला मस्त अशी क्रीमी टेस्ट आणि त्याचबरोबर कन्सिस्टन्सी येते. तर या प्रमाणासाठी अर्ध पाकिट पुरेसं होतं. आता हे फक्त मिक्स करायचं आणि 2-3 मिनिटं फक्त शिजवायचं. बघा, हे नेस्ले मिल्कमेड पटकन मिसळलं जातं. मिल्कमेड घातल्यावर 5 मिनिटं फक्त शिजवलंय आणि दूध फक्त थोडंसं वाढवलं मी नंतर 1 कपभर. आता यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड. वा, बहारदार. आता हे मिसळूयात. क्या बात आहे. आणि शेवयाची खीर आहे तयार. चला, तर मग इथे शेवयांची खीर आणि रवा नारळाचे मोदक तयार आहे. कमाल दिसतात. नेस्ले मिल्कमेड वापरल्यामुळे हे मस्त रिच, क्रीमी आणि डिलिशियस झाले आहेत. आणि मला खात्री आहे या गणेशोत्सवात तुम्ही हे खीर आणि मोदक नक्की करून बघा. ट्राय केलं तर कमेंट करून नक्की कळवा. आणि गेस व्हॉट, नेस्ले मिल्कमेड वापरून तुम्ही 100हून अधिक डिलिशियस रेसिपीज करू शकता. जसं की श्रीखंड आहे, खीर आहे, कुल्फी आहे, आईस्क्रीम आहे. आणि तुम्हाला काय करायचं, फक्त www.milkmaid.in ला व्हिजिट करायचं आणि रेसिपी ट्राय करायची. हे रवा नारळाचे मोदक रूम टेम्परेचरवर 8 ते 10 दिवस छान टिकतात. फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस आरामशीर टिकतात. खीर 3-4 दिवस फ्रीजमध्ये छान राहते, दूध आहे त्यामध्ये. पण दोनही जबरदस्त होतात. म्हणजे खीर तर आपण करतोच की नाही नैवेद्यात, आणि 10 दिवसांसाठी 10 वेगवेगळे मोदकाचे पदार्थ पण करतच असतो ना. नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.